विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्तनवादी उपपत्तीचा आज अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. ही उपपत्ती जी आहे रशियन शास्त्रज्ञ इव्हान पावलोव यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. पावलोव हे कुत्र्याच्या पचन क्रियेचा अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की अन्न तोंडात असतानाच कुत्र्याची ही लाळ निर्मिती होती. लाळ निर्मिती म्हणजे काय? की कुत्र्याच्या अंतर्ग्रंथीच्या साह्याने त्याची निर्मिती होते. म्हणजे कधी होत होती? ज्यावेळेस कुत्र्याच्या तोंडामध्ये अन्न असेल त्याच वेळेस. तोपर्यंत त्या ठिकाणी लाळेची निर्मिती होत नव्हती. तर अन्न देणाऱ्या व्यक्तीच्या पावलांचा ज्यावेळेस आवाज कुत्र्याच्या कानावर पडत असे त्यावेळेस तो कुत्रा काय करायचा? आपले दोन्ही कान टवकारत असे आणि येणाऱ्या व्यक्तीच्या पावलाकडे लक्ष देत असे. आणि त्याला लक्षात आलं होतं की येणारी व्यक्ती काय करणार आहे? आपल्याला अन्न देणार आहे. आणि अन्न मिळाल्यानंतर अन्न खात असतानाच कुत्रा त्या ठिकाणी लाळेची निर्मिती करतो. हे त्यांच्या अभ्यासातून लक्षात आलं आणि यावरच त्यांनी एका प्रयोगाची मांडणी केली. त्याला अभिजात अभिसंधान असं म्हटलं जातं. आणि ह्याच प्रयोगावर आधारित 1903 मध्ये पावलोव यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. या प्रयोगामध्ये पावलोव यांनी काय केलं की त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये जो पाळलेला जो कुत्रा होता त्या कुत्र्यावर त्यांनी एक प्रयोग केला. कारण कुत्रा पाळलेला असल्यामुळं तर त्यांना प्रयोगासाठी कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. त्यांनी एका कुटपेटिकेमध्ये त्याला बंद करून त्या कुत्र्याला टेबलावरती बांधलं. त्या पद्धतीची त्यांची त्या प्रयोगशाळेची रचना होती आणि कुत्र्याला त्या ठिकाणी विविध प्रकारच्या पट्ट्याने त्यांनी बांधण्याचं काम केलं आणि त्याच्यावर प्रयोगाला सुरुवात केली. त्या प्रयोग करत असताना त्या ठिकाणी एक दिवा लावलेला होता, एक बेल बसवलेली होती. त्याचबरोबर त्याला ऑटोमॅटिक कुठलीही व्यक्ती न येता एका यंत्राच्या साहाय्याने त्याला अन्न पुरवलं जात होतं. त्या पद्धतीची रचना त्याच्यामध्ये केलेली होती. आणि कुत्र्याच्या जबड्याला गालापासून त्याच्या तोंडापर्यंत विशिष्ट प्रकारची नलिका बांधून त्याच्यातून लाळ निर्मित होत असताना ती लाळ त्या पाईपाच्या साहाय्यानं एका ताटामध्ये किंवा एका चंबूमध्ये कशी जाते त्या पद्धतीची रचना केलेली होती. त्या पद्धतीवर आधारलेला प्रयोग आहे हा. तर सुरुवातीला त्या ठिकाणी असणारी बेल वाजली जायची आणि बेल वाजल्यानंतर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कुत्र्यासमोर अन्नाची ताट यायची किंवा प्लेट यायची आणि सुरुवातीला तो माशाचा अन्नाचा असणारा जो बुकटा असेल तो त्याला सुरुवातीला दिला जात असे आणि ते अन्न ऑटोमॅटिक त्या कुत्र्यासमोर येत असे. आणि सुरुवातीला ज्यावेळेस प्रयत्न केला गेला त्यावेळेस फक्त कुत्र्यानं अन्न ग्रहण केल्यानंतर त्याची लाळेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. हे प्रयोगामध्ये आपण पाहतो. ज्यावेळेस पुन्हा असाच प्रयोग केला की सुरुवातीला बेल वाजली गेली, कुत्र्यासमोर त्या ठिकाणी अन्न आलं गेलं आणि कुत्रा ज्यावेळेस अन्न आलेलं पाहिलं त्यावेळेस सुरुवातीला त्या ठिकाणी लाळेची निर्मिती होऊ लागली. पण ज्यावेळेस त्याला अन्न दिलं जात होतं त्यावेळेस त्याला पूर्णपणे पोट भरेल असं अन्न दिलं जात नव्हतं. तर त्या ठिकाणी त्याचं काही पोट रिकामं राहील ह्या पद्धतीने त्याला अन्न त्या ठिकाणी पुरवलं जात असे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कृती त्या ठिकाणी पाहिल्या जाऊ लागल्या. कारण सुरुवातीला बेल वाजायची, बेल वाजली की त्या कुत्र्यासमोर अन्न यायचं, अन्न आलं की कुत्रा त्या ठिकाणी तोंडातून लाळ यायची, तो अन्न त्या ठिकाणी सेवन करत होता. अशा अनेक कृती केल्यानंतर त्याची होणारी प्रतिक्रियेचं निरीक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. कारण सुरुवातीला अन्न खाल्ल्यानंतरच लाळेची निर्मिती झाली. कारण ज्यावेळेस लाळेची निर्मिती होत होती ती विशिष्ट नळीच्या साह्यानं ती त्या पात्रामध्ये जात असे आणि पात्रामध्ये पडल्यानंतर त्याच्यावरती बसवलेली जी यंत्राची सुई होती त्या ठिकाणी त्याची ती नोंद केली जात अशी. त्या ठिकाणी रेषा उमटली जायची, त्या लाळेची किती निर्मिती झाली याची नोंद त्या यंत्राच्या साह्यानं केली जात होती. पण ज्यावेळेस कुत्र्यावरती हा प्रयोग केला जात असे त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा आवाज त्या कुत्र्यापर्यंत जाणार नाही किंवा कुठलीही व्यक्ती त्याला दिसणार नाही, कुठला प्राणी दिसणार नाही. त्या पद्धतीने त्याची त्या ठिकाणची रचना केलेली आपल्याला दिसून येते. मग असे प्रयोग करत असताना त्या ठिकाणी प्रयोगातून असं निदर्शनास आलं की एक वेळ फक्त बेल वाजवल्यानंतरच कुठल्या प्रकारचं अन्न दिलं गेलं नाही. फक्त बेलचा आवाज झाला की कुत्र्यानं कान टवकारले आणि त्याच्या तोंडातून त्या ठिकाणी लाळेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येऊ लागली. म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे की बेल वाजवणे, त्याला अन्न देणे आणि लाळेची निर्मिती किती प्रमाणात होते ह्याचा त्या ठिकाणी अभ्यास केला जाऊ लागला. म्हणजे नैसर्गिक क्रिया कशा प्रकारे घडून येते पण नैसर्गिक क्रिया घडवून आणण्यासाठी अनैसर्गिक साधनाचा उद्दीपकाचा वापर करून त्या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रिया घडवण्याचं काम रशियन शास्त्रज्ञ पावलोव हे अभ्यासाच्या त्याच्यातून करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे कालांतरानं जसजसे प्रयोग त्याच्यावरती होत गेले, काळ जसा उलटत गेला, प्रयोग वाढत गेले तसतसं एक वेळ अशी आली की फक्त त्या ठिकाणची असणारी बेल वाजली आणि कुत्र्याने त्या ठिकाणी लाळेची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. अभिसंधानाच्या प्रयोगावरून आपल्याला असं म्हणता येतं की यात 4 घटक समाविष्ट आहेत. या प्रयोगावर 4 घटकांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक उद्दीपक जो आहे तो काय? अन्न आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक प्रतिक्रिया ज्याच्यातून घडून येते दिसून येते
त्याला आपण लाळ निर्मिती असं म्हणतो. कारण ह्या प्रयोगामध्ये आपण पाहिलेलं आहे की अन्न दिल्यानंतरच लाळेची निर्मिती होते. कारण हे कसे नैसर्गिक घटक आहेत. अन्न हे नैसर्गिक घटकातून आलेला घटक आहे, त्याला आपण नैसर्गिक उद्दीपक म्हणत असतो. आणि प्रयोगाचा दुसरा घटक आपल्याला सांगता येतं की ज्याच्यावर प्रतिक्रिया दिसून येते, ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ज्यावेळेस कुत्र्याला अन्न दिलं जातं त्यावेळेस त्याची त्या ठिकाणी लाळेची निर्मिती होते. ह्या गोष्टी कशा आहेत, नैसर्गिक घडून येणाऱ्या आहेत. पण ह्या प्रयोगामध्ये काय केलंय, कृत्रिम उद्दीपकाचा वापर करून, म्हणजे कृत्रिम उद्दीपक काय आहे तर बेल आहे, ही अनैसर्गिक घटक आहे. तर त्या ठिकाणी त्याचा वापर करून लाळेची निर्मिती कशी करता येईल याचा विचार केला गेला. आणि अभिसंधान प्रक्रियेची शृंखला जी आहे त्याच्यामध्ये लाळेची होणारी निर्मिती ह्या प्रयोगाच्या साहाय्याने आपल्याला लक्षात येतं. कारण कुत्र्याला ज्यावेळेस अन्न दिलं जातं त्यावेळेस त्याची लाळ निर्मिती होते. हे दोन्ही कसे नैसर्गिक घटक आहेत. आणि ह्याच्यामध्ये अनैसर्गिक घटक कुठला असेल तर बेल आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस बेल वाजवली जाते त्यावेळेस कुत्र्यासमोर अन्न यायचं आणि त्यावेळेस अन्न दिसल्यानंतर कुत्रा काय करायचा की लाळ गाळायचा, लाळेची निर्मिती व्हायची. पण नंतर काय झालं की अनेक प्रयत्नानंतर फक्त बेल जरी वाजली तरी कुत्रा लाळेची निर्मिती करत होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की अनैसर्गिक चेतकाच्या साह्यानं नैसर्गिक प्रतिक्रिया कशी घडून येते ही या प्रयोगाच्या साह्यानं पॅवलॉव यांनी दाखवून दिले. म्हणजे हा कसा आहे सवयीचा भाग झालेला आहे. एकाच्या गोष्टीची सवय जर आपल्याला झाली तर ती वारंवार तशी प्रक्रिया घडत असताना आपल्याला कळत न कळत त्याची सवय लागते. म्हणजे नैसर्गिक घटकाच्या आधारावर सुद्धा आपल्याला नैसर्गिक प्रतिक्रिया त्या ठिकाणी घडून आणता येऊ शकते. त्याला आपण अभिसंधानित क्रियेची झालेली प्रक्रियेची साखळी किंवा शृंखला असं म्हणू शकतो. म्हणजे अनैसर्गिक घटकाचा वापर करून नैसर्गिक क्रिया त्या ठिकाणी घडून आणता येऊ शकते, हे या प्रयोगातून आपल्याला पाहायला मिळतं. मग या प्रयोगाचा विचार जर केला त्याचं काही महत्व सांगितलेलं आहे. या प्रयोगाच्या अध्ययनामध्ये महत्व काय आहे तर पॅवलॉव असं काय म्हणतात की अध्ययनार्थीला विशिष्ट प्रकारच्या सवयी लावण्यासाठी, अध्ययनार्थीला विशिष्ट प्रकारच्या अध्ययनाच्या सवयी लावण्यासाठी या पद्धतीचा शिक्षणामध्ये आपण वापर करू शकतो. कारण ज्याच्यामध्ये वारंवार सराव आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला बदलायची असेल तर बदल जर घडून आणायचा असेल तर आपण ह्याचा विचार करून अभ्यास करून त्या पद्धतीची कृती करू शकतो. त्याच्यानंतर व्यक्तीच्या वृत्तीची जोपासना करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता व्यक्तीला अनेक वृत्ती त्याच्यामध्ये जोपासल्या गेलेल्या असतात. त्याचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, तो इतरांशी कसा बोलतो, कसा वागतो, अभ्यासाच्या सवयी कशा आहेत, तो अभ्यास कोणत्या पद्धतीने करतो, कसा बसतो, त्याच्या स्मरणामध्ये किती गोष्टी राहतात, ह्या सगळ्या गोष्टी अध्ययनामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. योग्य सवय लावण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा आपण त्याच्यावर प्रयोग करू शकतो. त्याच्यामध्ये बदल घडून आणू शकतो. बदल म्हणजे कुठला असेल, सभोवताचं वातावरण असेल, अभ्यासाची बसण्याची पद्धती असेल, पुस्तक कसा वाचतो, वाचनाची पद्धती असेल, लेखन कसा करतो, लेखनाची पद्धती असेल, पेन कुठल्या पद्धतीने पकडतो, म्हणजे अशा अनेक घटक जे आहेत अशा प्रकारचे वृत्ती जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल घडून आणता येऊ शकतो. त्याच्यानंतर व्यक्तीची असणारी शिस्त असेल, शिक्षण असेल, प्रशिक्षणावर आधारित असणाऱ्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. कारण शिस्त, शिक्षण, प्रशिक्षण हे कसं आहे त्या सवयीचा भाग आहे आणि एका विशिष्ट शृंखलेवर साखळीवर आधारलेली ही प्रक्रिया आहे. त्याचा विचार करून आपण अध्ययनार्थीमध्ये बदल घडवू शकतो, अध्ययनामध्ये बदल घडवून आणू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतात. त्याचबरोबर विविध विषयाच्या अध्ययनासाठी सुद्धा किंवा अध्ययनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी विविध विषयामध्ये याचा आपण समावेश करू शकतो. भाषा विषयासारखा विषय असेल, गणितासारखे विषय असतील, ह्याच्यामध्ये आपण वारंवार सरावातून आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. म्हणजे व्यक्तीची जसजशी वाढ होत जाईल तसं त्याच्या वर्तनामध्ये परिवर्तन झालेलं दिसून येतं. म्हणजे परिवर्तन सकारात्मक स्वरूपामध्ये आणण्यासाठी पॅवलॉव यांच्या ह्या प्रयोगाचा आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून हा घटक आपल्याला महत्वाचा आहे याचा आपण विचार केलेला आहे. आणि त्याच्या महत्वामध्ये आपण अध्ययनाच्या विशिष्ट सवयी, त्याच्या वृत्तीची जोपासना कशी करता येऊ शकते, पुन्हा शिक्षणामध्ये शिस्त आणि प्रशिक्षणावर आधारित असणाऱ्या सवयी याचा त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो आणि विविध विषयाच्या अभ्यासासाठी सुद्धा आपण या प्रयोगाच्या सहाय्याने बदल त्या ठिकाणी घडवून आणू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा की जेणेकरून येणारे जे पुढील व्हिडिओ आहेत त्याचा तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.